Hello. So we are going to start this. This is our internal project, if you remember, and if you are doing it, we are going to see how research paper can work out. What kind of ingredients we need for this research paper recipe. आणि ही रेसिपी करताना आपल्याला काय नाही करायचं आणि काय करायचं. ओके. मी असंही म्हणते तुम्हाला अप टू द मार्क सगळ्या गोष्टी एकदम झकास 100% येतील. कारण तुमची पहिली वेळ रिसर्च पेपर करायची. पण ह्यातल्या जवळ-जवळ सगळ्या गोष्टी असं म्हणा, की जवळ-जवळ 95% गोष्टी तुम्ही इन्कॉर्पोरेट करणं अपेक्षित आहे. जे मोबाईलवर न करतायत त्यांना काही प्रॉब्लेम येतायत. डेफिनेटली प्रॉब्लेम येतायत. पण ते ओव्हरकम करणं हे आपल्या बुद्धीला विचारायचं असा कोणताही प्रॉब्लेम नाही जगात, जो आपल्या बुद्धीने ओव्हरकम होत नाही. ओके. ऑन दॅट नोट लेट्स गो अहेड. मी तुम्हाला म्हटलं होतं काय-काय इन्ग्रीडियंट्स असतात या रेसिपीतले किंवा काय-काय कंटेंट्स असतात, जे रिसर्च पेपरमध्ये असतात. जनरली रिसर्च पेपर हा 2 प्रकारचा असतो. ओके. तो रिसर्च पेपर आयदर क्वालिटेटिव्ह असतो किंवा क्वांटिटेटिव्ह रिसर्च पेपर असतो. तो कसा हे पुढे मी तुम्हाला मेथोडॉलॉजी आणि या पॅचमध्ये सांगेन. कंटेंट्स काय आहेत रिसर्च पेपरचे जे तुम्हाला सलग दिसणं अपेक्षित असतं. तर कव्हर पेज, ॲब्स्ट्रॅक्ट हे कसे करायचे हे मी तुम्हाला ऑलरेडी दाखवलेत एका छोट्या व्हिडिओमध्ये. इंट्रोडक्शन, लिटरेचर रिव्ह्यू किंवा रिव्ह्यू ऑफ लिटरेचर याला रिसर्च रिव्ह्यू असंही म्हटलं जातं. रिसर्च क्वेश्चन, रिसर्च गॅप किंवा हायपोथेसिस फाइंड करणं आणि ते मेन्शन करणं. याच्यावर बेस्ट ऑब्जेक्टिव्ह लिहिणं रिसर्चची आणि मग ती ऑब्जेक्टिव्ह अचीव्ह करण्यासाठी तुम्ही काय मेथडने रिसर्च करणार आहात हे मेन्शन करणं, दॅट इज मेथोडॉलॉजी. देन डेटा कलेक्शन. डेटा कलेक्शन झाल्यावर डेटा अनालिसिस, इंटरप्रिटेशन अँड फाइंडिंग्स. देन ऑब्झर्वेशन, लिमिटेशन्स अँड फ्युचर स्कोप ऑफ द रिसर्च. आणि ते झाल्यावर तुमच्या रिसर्चचं ओव्हरऑल कन्क्लुजन काय आहे, तुम्ही यातून काय देऊ इच्छिता बाहेर लोकांना माहिती ती. हा रिसर्च मी तुम्हाला म्हटलं प्रत्येक गोष्टीसाठी कुणी ना कुणीतरी हे प्रूव्ह करणं गरजेचं असतं. प्रत्येक गोष्टीमागे प्रूफ असणं गरजेचं असतं आणि ते प्रूफ तुम्हाला रेफरन्स म्हणून द्यायचं असतं, की या XYZ माणसाने हे म्हटलंय. ओके. आणि तुम्ही जो काही डेटा कलेक्ट केला असेल, तुमच्याकडे जे काही ॲडिशनल सांगण्यासारखं आहे, जे रिसर्चच्या माध्यमात सांगता येत नाही, ते अपेंडिक्समध्ये ठेवायचं असतं, जे रिसर्चशी रिलेटेड आहे तुमच्या आणि तुम्ही ज्याचं काही फाइंडिंग केलंय ते. ओके. सो याच्या पुढे जाताना आपण हे बघितलं होतं, की कव्हर पेज कसं असलं पाहिजे, बरोबर? आपण बघितलं होतं, की साधारण 1 इंचावरती त्याचं हेडर असतं. हेडरमध्ये तुमच्या एसेचं मेन टायटल, एसे म्हणजे रिसर्चचं मेन टायटल आणि पेज नंबर. त्यानंतर अख्खं जे हे पेज दिसतंय रेड म्हणजे तुम्हाला त्याच्या मध्यात तुमच्या एसेचं किंवा रिसर्चचं टायटल, त्याचं सबटायटल, मग ऑथर म्हणजे तुमचं स्टुडंटचं नेम. इथे एक छोटी फुटनोट, ज्या फुटनोटमध्ये तुम्ही तुमचा ईमेल आयडी लिहिणार आहात. ॲफिलिएशन म्हणजे तुम्ही स्टुडंट आहात. सो SY-BCom ऑर SY-BSc आणि मग तुमच्या कॉलेजचं नाव. इन्स्ट्रक्टर म्हणजे जर समजा तुम्हाला असं वाटतं म्हणजे आत्ताच्या आपल्या ह्याच्यात FC साठी म्हणून मी तुमची टीचर आहे, तर माझं नाव. इतर वेळी जेव्हा तुम्ही रिसर्च करत असता, तेव्हा इन्स्ट्रक्टर म्हणून तुमचे जे इन्स्ट्रक्टर असतील, जर असतील, तर त्यांचं नाव आणि त्या कुठच्या कॉलेजशी रिलेटेड आहेत, त्यांची पोस्ट काय आहे, कुठची युनिव्हर्सिटी रिलेटेड जे स्टफ असतं ते. इथेही फुटनोट येऊ शकते, ज्यात त्या इन्स्ट्रक्टरची ईमेल आयडी असू शकतो, ॲज पर युअर रिक्वायरमेंट. हा जो पॅच आहे, जो वर्ड डॉक्युमेंटच्या मधल्या भागात येणार आहे, तो किती साईजचा आहे, तर त्याचं साईज 12 असला पाहिजे. म्हणजे थोडक्यात 12 ही साईज असली पाहिजे. डबल स्पेस्ड म्हणजे त्यांच्यामध्ये डबल स्पेस असली पाहिजे. तुम्ही 2 वेळा स्पेस बार मारायचा नाहीये. इथे ऑप्शन आहे डबल स्पेसचा. तो चूज करायचा आहे. फॉन्ट टाइम्स न्यू रोमन असला पाहिजे आणि सेंटर टू पेज म्हणजे थोडक्यात पेजच्या मध्यात असलं पाहिजे. हे APA फॉर्मॅटसाठी असलेलं कव्हर पेजचा फॉर्मॅट आहे आणि जर तुम्ही बघितलं तर यात हेडर कसं असावं, टायटल कसं, मी ह्याबद्दलच्या सगळ्या सूचना मी तुम्हाला आत्ता दिल्या. लक्षात ठेवा, की ह्या सगळ्या गोष्टी आणि तुम्ही तितक्याच नीटपणे करणं गरजेचं असतं. काहीतरी करून टाकायचंय म्हणून करून टाकणं नाही. मी तुम्हाला कव्हर पेज कसं असावं ते सांगितलंय. प्लीज टेल मी यात जर तुम्हाला काही शंका असतील तर. नाहीये तुम्हाला काही शंका? पुढे जायचं? Yes, ma'am. मॅम येस. मॅम हां, हां.
बोल. रेफरन्स टाकताना जरा प्रॉब्लेम येते मोबाईल मध्ये. येस, येते मी रेफरन्स कडे येते तेव्हा म्हणजे त्याच्यावर ते बोलते. हा, बोल बोल. रेफरन्स मध्ये बुकचं नेम ऍड करणं किंवा ते हे असतं ना आपले लिंक्स, ते आपण डायरेक्टली येत नाही जातो त्या ह्याच्यामध्ये वर्ड डॉक्युमेंट मध्ये, पण मोबाईल मध्ये ते ऑप्शनच नाहीये. येस, मी येते त्याच्यावरती. नक्की येते. जेव्हा रेफरन्सच्या मुद्द्यावर येऊ तोपर्यंत तिथे मी सांगते, आणि जर मी सांगितलं नाही तर प्लीज मला आठवण करायला विसरू नको आदित्य. ओके. सो याच्या पुढचा पार्ट होता ऍबस्ट्रॅक्टचा. ऍबस्ट्रॅक्टचा पार्ट काय होता की तुमच्या रिसर्चची ती शॉर्ट समरी होती रिसर्च पेपरची. किती साधारण वाक्य होती? 6 ते 7 वाक्य, एकच पॅरिग्राफ. याचा साधारण अंदाज 150 ते 250 शब्द असा होता. थोडक्यात तुमच्या ऍबस्ट्रॅक्ट मध्ये तुमच्या पेपरचं जिस्ट किंवा इसेन्स काय आहे. जर नव्याने माणूस रिसर्च वाचत असेल तर तो रिसर्च पेपर वाचत नाही, तो पहिला ऍबस्ट्रॅक्ट वाचतो, आणि ऍबस्ट्रॅक्ट वाचून झाल्यावर तो त्यातून बघतो लाईक डोकावून, इट्स अ विंडो टू युअर रिसर्च. ओके, विल सी की हे रिसर्च माझ्यासाठी उपयोगी आहे का, ही मेथॉडॉलॉजी माझ्यासाठी उपयोगी आहे का. यात ऍबस्ट्रॅक्टच्या खाली तुम्ही कीवर्ड्स टाकायचे असतात, आणि ऍबस्ट्रॅक्ट मध्ये पण की पॉइंट्स म्हणजे रिसर्चचे अतिशय महत्वाचे पॉइंट मेन्शन करायचे असतात. ऍबस्ट्रॅक्ट ही रिसर्चची आउटलाईन असते. तुम्ही आतापर्यंत रिसर्च पेपरमध्ये काय केलंय त्या हे तुम्ही त्यात लिहिता. रिसर्च पेपरचा कॉन्टेक्स्ट, सेंट्रल क्वेश्चन, रिसर्चचे गोल्स, मेथड, फाइंडिंग, सिग्निफिकन्स, ह्या सगळ्या गोष्टी, इम्प्लिकेशन्स, हे सगळ्याच्या सगळ्या गोष्टी तुम्ही ऍबस्ट्रॅक्ट मध्ये मेन्शन करू शकता. तुम्हाला इथे स्क्रीनवर दिसतोय कशा प्रकारे ऍबस्ट्रॅक्ट लिहिता येऊ शकतो. यू कॅन जस्ट चेक इट, यू कॅन जस्ट मेक इट स्क्रीनशॉट. ऍबस्ट्रॅक्ट कधी लिहितात? कधी कधी लोक आधी लिहायचा प्रयत्न करतात, लिहितात, तर काही लोक रिसर्च कम्प्लीट झाल्यावरही लिहितात. इट्स अप टू यू. ओके, मी तुम्हाला इथे साईट पण दिली आहे, जी साईट आहे ज्याच्या थ्रू मला हे एक्झाम्पल मिळालंय आणि ज्याच्या थ्रू मी अभ्यास केलाय. ओके, सो लक्षात ठेवा, हे मी का करते प्रत्येक गोष्ट रेफरन्सिंग, कारण प्रत्येक रिसर्च पेपरला रेफरन्सिंग करणं हे गरजेचं असतं. ओके, म्हणजे तुम्ही असं जिथल्या तिथे करणार नाही आहात. हे पीपीटी आहे. कुठल्याही प्रकारचं जर रेफरन्सिंग करायचं असेल तर त्या रेफरन्सिंगच्या गोष्टी ह्या रिसर्च पेपरमध्ये कायम शेवटी येतात. ओके, आता इंट्रोडक्शन कशी लिहायची असते. बेसिकली इंट्रोडक्शन म्हणजे तुम्ही कुठला प्रॉब्लेम ऍड्रेस करताय याविषयीची असते. तुम्ही काय सॉल्व्ह करणार आहात तुमच्या रिसर्च मधून याबद्दल ती बोलत असते. ओके, का तुम्ही रिसर्च करताय, तुमच्या रिसर्चला काय महत्व आहे आणि तो का करणं गरजेचं आहे याविषयी इंट्रोडक्शन बोलली पाहिजे. साधारण तुम्ही बघताय किती मोठी असावी किती छोटी असावी याबद्दल. तुमच्या टॉपिकची ओरिजिनॅलिटी म्हणजे त्याचं डिस्कव्हरी ही तुमच्याकडून कशी होतीये हे त्यात मेन्शन केलं गेलं पाहिजे. तुमच्या पेपर मागे काय रॅशनल आहे. रॅशनल म्हणजे असा विचार करा की तुमच्या पेपर मागचा तुमचा विचार काय आहे आणि तो विचार निर्माण व्हायला तुम्हाला कशाची मदत झाली. जसं की तुम्ही या इंट्रोडक्शनच्या सॅम्पल मध्ये बघताय तर यात कितीतरी प्रकारे सायटेशन्स आहेत की रिसेंट इयर्स मध्ये काय झालं याविषयी. कॉर्नवेल, मस्टर्ड आणि श्रीधर 2003 हा पेपरचा वापर. म्हणजे थोडक्यात ह्यातही तुम्हाला प्रूफ द्यावाच लागतो की तुम्हाला कुठून मिळालं, पण ओव्हरऑल जगात काय घडतंय, स्टॅटिस्टिक काय आहेत, तुमच्या विषयाशी रिलेटेड काय गोष्टी आहेत, याचा अंदाज घेऊन तुम्हाला पुढे मग तुमचा टॉपिक कसा सुचला, तुम्हाला त्या टॉपिककडे का जावंसं वाटलं, हे या इंट्रोडक्शन मध्ये मेन्शन करायचं असतं. कुठल्याही प्रकारे आता ओळखा पाहू टाईपची मिस्ट्री यात चालत नाही. वी नीड टू बी कम्प्लिटली क्लिअर इन द इंट्रोडक्शन. खूप शब्दबंबाळ नको, साधं सोपे तुम्हाला येणारे शब्द. ओके, पुन्हा एकदा कधी लिहायचा असा प्रश्न तुम्ही कधीही लिहू शकता, फर्स्ट ऑर लास्ट. तुम्ही सगळं झाल्यावरती लिहू शकता. काही लोक कम्फर्टेबल असतात सुरू करताना इंट्रोडक्शन पासून, काहींना मात्र लास्ट पासून सुरुवात करायला आवडतं. सो दिस इज फर्स्ट ऑर लास्ट असं आपण म्हणू शकतो. ओके, लेट्स गो अहेड. सॉरी, इंट्रोडक्शन बद्दल तुम्हाला काही शंका आहे? तुम्ही याचा स्क्रीनशॉट मारून घेऊ शकता जर तुम्हाला त्याचं सॅम्पल लक्षात ठेवायचं असेल तर. एनिथिंग इंट्रोडक्शन बद्दल? नो मॅम. गुड. सो पुढे जायचं. पुढे येतो लिटरेचर रिव्ह्यू.
आता मला असं लक्षात आलंय कितीतरी लोकांना खूप जास्त कन्फ्युजन आहे की लिटरेचर रिव्ह्यू, रिसर्च रिव्ह्यू म्हणजे काय. असा विचार करा की आपण जे रिसर्च पेपर करणार आहोत, आपण कोणी मोठे लोक नाही आहोत की नाही. वी आर नॉट द पीपल इन द फील्ड ज्यांचं नाव, जसं असा विचार करा, मी जर समजा तुम्हाला म्हटलं की इकॉनॉमिक्स मध्ये किंवा सायन्स मध्ये जे कोणी आहेत असा एक मोठ्या व्यक्तीचं नाव सांगा की ज्याच्यावर तुम्ही ब्लाइंडली विश्वास ठेवू शकता. सांगा बरं मला, तुम्हाला आठवतंय का असं कुठल्याही फील्ड मधलं एकदम मोठ्या व्यक्तीचं नाव? रिअली तुम्हाला आता तेही सांगा असं नाही वाटत आहे? बर, मला सांगा, सायन्स मध्ये विचार केला तर शोध लावणाऱ्या व्यक्तींचं एकदम मोठी लोक ज्यांचं नाव आपण आदराने घेतो, वी रिस्पेक्ट देम, अशी कोण लोक आहेत? Einstein. आईन्स्टाईन, करेक्ट, न्यूटन. इव्हन आपण आणखीन म्हणजे मराठी नाही, भारतात पण येऊन म्हणू शकतो जयंत नारळीकर आहेत किंवा असे भरपूर सारे लोक आहेत, अब्दुल कलाम आहेत, बरोबर ना. सो असा विचार करा, जर समजा थोडं इकॉनॉमिक्स मध्ये घुसायचं ठरवलं तर ऍडम स्मिथ आहे. जर भारताचाच विचार केला तर पण Henry येस, अमर्त्य सेन आहे किंवा मार्शल आहे, बरोबर एकदम. सो मी इकॉनॉमिक्सचं म्हणते कारण मला ते आवडतं, राईट. असे प्रत्येक सेक्टर मधले खूप मोठे लोक असतात ज्यांनी खूप मोठा अभ्यास करून ठेवलेला असतो. सो लिटरेचर रिव्ह्यू म्हणजे या मोठ्या लोकांनी काय अभ्यास केलाय याचा रिव्ह्यू घेणं. ओके, आता हा रिव्ह्यू कसा घेतात तर तो रिसर्च पेपरच्या माध्यमातूनच घ्यायचा असतो. म्हणजे या लोकांनी काय रिसर्च पेपर केलेत, या लोकांनी कुठली पुस्तकं लिहिलीत, या लोकांनी कुठली न्यूज आर्टिकल लिहिलीत, या लोकांनी कुठल्या कॉन्फरन्समध्ये पेपर प्रेझेंट केला, रिसर्च पेपर. ओके, वेन एव्हर आय एम सेइंग पेपर मीन्स रिसर्च पेपर राईट नाउ. ओके, सो याचा रिव्ह्यू घेऊन आपल्याला सांगायचं असतं की या माणसाने बघा काय मेन्शन केलंय, म्हणून मला माझा टॉपिक इथे येऊन पोचेल असं वाटतं, किंवा म्हणून माझ्या टॉपिक मध्ये ही गोष्ट असली पाहिजे असं मला वाटतं. म्हणून मी म्हणजे असा विचार करा की XYZ हा खूप मोठा माणूस आहे आणि XYZ या माणसाने सांगितलंय की पेन्सिल पेक्षा पेन वापरणं चांगलं आहे. मग दुसरा ABC नावाचा माणूस आहे, त्याने सांगितलं की पेनाची नीब अत्यंत टोकदार असल्यामुळे त्याने अतिशय छान येतं. दुसरा PQR या माणसाने असं सांगितलंय की पेनाची शाई खूप काळ चालते आणि त्यामुळे आपण लॉंग लास्टिंग लिहू शकतो. आणखीन एक माणूस आहे ज्याने असं लिहिलंय की पेन्सिलसाठी तुम्हाला लाकडाचा वापर करायला लागतो, वेराज पेन प्लास्टिक पासून बनतं. मे बी पेनाचा वापर एन्व्हायरमेंटल फ्रेंडली आहे. आणि ह्या चौघांच्या गोष्टींचा विचार करून, दॅट मीन्स हा झाला तुमचा लिटरेचर रिव्ह्यू, तुम्हाला असं लक्षात येतं की पेनाचा वापर एफिशियंट आहे पेन्सिलपेक्षा. पण हे झालं त्यांनी काय लिहिलंय ते. याच्या पुढे जाऊन तुमचा रिसर्च क्वेश्चन येतो की कॅन पेन बी द ओनली ऑप्शन टू राईट. पेन फक्त ऑप्शन असू शकतो का लिखाणाचा? हा मे बी तुमचा रिसर्च पेपर असू शकतो. तुम्हाला लक्षात येतंय मी काय म्हणते ते? सो रिसर्च पेपर म्हणजे काय? तो ओव्हरव्ह्यू असतो आतापर्यंत त्या टॉपिकवर काय काय आणि कुणी काम केलंय याचा. हू हॅज वर्कड अपॉन द सेम ऑर सिमिलर टॉपिक. किती आणि कोणते ऑथर्स आहेत की जे या टॉपिकच्या फेवर मध्ये, किती अगेन्स्ट आहेत या टॉपिकच्या, आणि फेवर आणि अगेन्स्ट आहेत तर ते कशा प्रकारे अगेन्स्ट किंवा फेवर मध्ये आहेत, आणि याच्यावर बेस माझा किंवा रिसर्च पेपर करणाऱ्याचा न्यूट्रल रिव्ह्यू. तुम्हाला माझा आवाज ऐकू येतोय? Yes, ma'am. ग्रेट. सॉरी, माझ्याकडे इंटरनेट कनेक्शन मे बी काय झालं, खरं इंटरनेट आहे, मे बी पाऊस आलाय त्यामुळे कदाचित त्याबरोबर इंटरनेट कनेक्टिव्हिटी विकर होऊन आली. ओके, सो असा विचार करा की आपण लिटरेचर रिव्ह्यू बद्दल बोलताना हे बोलत होतो की कशा प्रकारे आपण वेगवेगळ्या प्रकारे लोकांचे व्ह्यू समजून घेऊन ते लिहून समराईज करून यात कुठल्याही प्रकारे कॉपी पेस्ट न करता ते कम्पेअर करू शकतो आणि त्यातून आपला नवीन रिसर्च क्वेश्चन बनवू शकतो किंवा आपला हायपोथिसिस बनवू शकतो. ओके, कॅन यू म्यूट युअर सेल्फ? कोणाचा तरी कॅमेरा ऑन, सॉरी हे ऑन राहिला माईक. आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यावरून आपली
आपली स्टेटमेंट जी आहे ती प्रूव्ह करू शकतो. थोडक्यात इतरांची स्टेटमेंट प्रूफ झालेली बघा आणि त्याच्यावर बेस्ड आपली स्टेटमेंट प्रूव्ह करा. हे आपल्याला योग्य प्रकारे कसं हेल्प करू शकतं की त्यांचा जो अनुभव आहे तो आपण आपल्या रिसर्च पेपरमध्ये वापरतो आणि म्हणून त्यांनी वापरलेली गोष्ट आपण वापरतोय म्हणून सायटेशन द्यायचं असतं. ओके, म्हणजे तुमचा रिसर्च रिव्ह्यू हा समरायझेशनने कन्क्लूड करायला लागतो आणि ह्यातला प्रत्येक पेपर जो तुम्ही वाचलायत आणि ज्याच्यावरून तुम्ही वापर करताय लिटरेचर रिव्ह्यू लिहायला त्याचं सायटेशन रेफरन्स तुम्हाला लिहायचा असतो. सो सायटेशन हे अख्ख्या रिसर्च पेपर भर येतं जिथे जिथे तुम्ही कोणत्याही लेखकाच्या कामाचा आधार घेतलाय तिथे तिथे. ओके, आणि ते कोणकोणत्या फॉर्मॅटमध्ये असतं ते MLA, APA, शिकागो असे बरेच फॉर्मॅट आहेत. फॉर्मॅट म्हणजे पद्धती, तुम्ही सायटेशन कशा बनवणार याच्या. ओके, आणि रिसर्च पेपर साठी वेगवेगळ्या ठिकाणाहून रिसर्च पेपर सध्याला डाउनलोड करायला लागतात. पूर्वीच्या काळात त्यांची जर्नल यायची पण आपल्याकडे काही एवढी जर्नल अवेलेबल नसतात. सो तुम्ही गुगल स्कॉलर त्याच्यानंतर जेस्टोर नावाची आहे किंवा शोधगंगा नावाची आहे ज्यात भारतातले सगळे रिसर्च पेपर जवळजवळ मला वाटतं त्यांनी कलेक्ट केलेले असतात. सो ह्या सगळ्या गोष्टीतून या सगळ्या साइट्स मधून तुम्ही रिसर्च पेपर डाउनलोड करून ते वाचून त्याचं समरायझेशन करून त्याचं म्हणजे त्याचा वापर करणं आणि त्याचं सायटेशन करणं गरजेचं असतं. सो सायटेशन कडे जाताना वन स्टेप अहेड कशा प्रकारे आहे बघा. सो इन ऍडिशन तुम्ही बघू शकता, in addition the literature has emphasized importance of technical equipment for quality online learning असं त्या लेखकाने समराईज केलंय एक अख्ख्या पेपर मधनं. आणि हा पेपर हावकीस किंवा हॉक्स याने 1996 मध्ये मेन्शन केलाय. ते वाक्य पूर्णही झालं नाहीये. ऍज वेल ऍज द इम्पॉर्टन्स ऑफ ऍक्सेप्टन्स अँड स्टुडंट सेल्फ कन्सेप्ट रिगार्डिंग डिजिटल मीडिया हे आर्टिनोने आर्टिनोच्या पेपर मधनं 2008 मधून घेतलंय. सो इन द सेन्स पेपर 2008चा होता आर्टिनोचा. सो आता जेव्हा तुम्ही रेफरन्स बद्दल म्हणताय आणि मोबाईल वरती ते करता येत नाहीये, एक छोटा लॉजिकल मुद्दा, तुम्ही इथे नुसतं कंसात ते लिहू शकता की त्याचा आर्टिनो 2008 कंस पूर्ण आणि त्याच्यानंतर रेफरन्स मध्ये मात्र तुम्हाला जी आपण APA स्टाईल बघणार आहोत, तुम्ही इथे बघू शकता APA स्टाईल ही बघा. सो ही जी APA स्टाईल आहे त्या प्रकारात तुम्हाला तुमचा पेपर जो आहे तो ते रेफरन्सेस लिहावे लागतील. यू कांट हॅव दॅट, कारण तुम्हाला मोबाईल वरून वापरताय तर तुमच्याकडे ती फॅसिलिटी नाहीये म्हटल्यावर तुम्हाला ह्याचा इथे छोटा पॉइंट लिहायचा आणि रेफरन्सच्या ठिकाणी म्हणजे सगळ्यात शेवटी पुन्हा या स्टाईल मध्ये जसं की बेगली एस हे झालं, हे नाव आहे. ओके, आडनाव आणि त्याचं एस डॉट हे नाव आहे म्हणजे कुणाचंही, जोशी आर, भांबीड ए. ओके, मग त्याच्या पेपराचं एज, तारीख असली तर तारीख, नसली तर नुसतं एज नाही इयर. त्याच्यानंतर त्या पेपरचं नाव, कॉमा, ते कशात पब्लिश झालंय ते आणि त्याचे पेज नंबर काय आहेत ते. येतंय तुमच्या लक्षात? ऍटलिस्ट म्हणजे कमीत कमी इतकी इन्फॉर्मेशन तुमच्याकडे असणं गरजेचं आहे जे आय एम सॉरी मी चुकून शेअरिंग क्लोज केलं, ते तुम्हाला करावं लागणार. या सो तुम्हाला माझी स्क्रीन दिसते? नो मॅम. नाही दिसत आहे? नो मॅम. आता बघा. येस मॅम. ग्रेट. सो हे तुम्हाला करण्यासाठी जर तुम्ही वर्ड वापरत असाल आणि लॅपटॉपवर वापरत असाल, कम्प्युटरवर वापरत असाल तर त्याच्यासाठी काय स्टेप आहेत? पहिली गोष्ट, तुम्हाला जिथे सायटेशन हवंय तिथे तुमचा कर्सर ठेवा. त्या कर्सर मधनं रेफरन्स टॅब मध्ये जा. रेफरन्स टॅब ही तुमच्या होम टॅबच्या जवळजवळ शेजारी पाजारी आहे. तिथून त्या टॅब मध्ये इन्सर्ट सायटेशन नावाचा एक ऑप्शन आहे, नावाचा एक बटन आहे, त्याच्यावर क्लिक करा. तिथे ऍड न्यू सोर्स नावाचं एक बटन आहे, त्याच्यावर क्लिक करा. त्याच्यात टाईप ऑफ सोर्स हे क्लिक करा. म्हणजे कुठलं म्हणजे जर्नल आर्टिकल आहे का बुक आहे एखादं ज्याच्यातून तुम्ही रिसर्च रिव्ह्यू पकडताय. एकाच पेपरवर सगळा रिसर्च रिव्ह्यू होत नाही, तुम्हाला खूप सारे पेपर, मी तुम्हाला म्हटलं होतं कारण तुम्ही
पहिल्यांदा करताय, आय विल से 10 ते 12 पेपर किमान तुमच्या सायटेशन मध्ये असले पाहिजेत. त्याच्यानंतर तुमचे जे काही डिटेल असतील, मगाशी म्हटल्याप्रमाणे नेम, टायटल, पेज नंबर, पब्लिशर, इयर, URL किंवा DOI, ते सगळेच्या सगळे या प्रकारच्या गोष्टीमध्ये एंटर करा आणि ओके म्हणा. सायटेशन बनून जाईल आणि पुढच्या वेळी त्याचाच रेफरन्स करताना अतिशय सोपं असतं. पुन्हा एकदा रेफरन्स मध्ये जाऊन त्या टॅब मध्ये बिब्लिओग्राफी किंवा अशा भरपूर ऑप्शन्स अवेलेबल असतात. यू जस्ट हॅव टू क्लिक रेफरन्सेस आणि तुमचं कर्सर जिथे असेल तिथे तुम्हाला हे सगळेच्या सगळे रेफरन्स मिळतात. तुम्हाला ते वेगळे क्रिएट करायची गरज लागत नाही. दिस वॉज अबाउट रेफरन्सेस. तुम्हाला आत्ता पेपरसाठी ही APA स्टाईल फॉलो करायचे, बाकीच्या आत्ता तुम्ही इग्नोर केल्यात तरी चालेल. पण माहिती म्हणून असायला हरकत नाही. ही MLA स्टाईल आहे ज्यात वर्क साइटेड असतात. ही जस्ट अ मिनिट, ओके, मला वाटतं तसं येस, ही CAC स्टाईल आहे ज्याच्यात साइटेड रेफरन्स दिलेले. ही शिकागो स्टाईल आहे ज्याच्यात नोट्स आणि बिब्लिओग्राफी अशा वेगवेगळ्या दिलेल्या असतात. ओके, लेट्स मूव्ह फॉरवर्ड. याच्यानंतर आपण असं विचार करतो की मी माझ्या एवढा रिसर्च रिव्ह्यू केला, लोकांची मतं सांगितली, पण त्यातून मला काय कळलंय, मी माझी रिसर्च गॅप कशी शोधून काढणार, मी माझा रिसर्च क्वेश्चन कसा शोधून काढणार. सो रिसर्च क्वेश्चन म्हणजे थोडक्यात असा क्वेश्चन आहे जो तुम्ही रिसर्च क्वेश्चनची जी एम आहे, जी ठरवली त्याला आन्सर करतो किंवा त्याचा आन्सर द्यायचं असतं. या रिसर्च क्वेश्चन मधनं आपला ऍक्च्युली प्रॉब्लेम काय आहे तो सॉल्व्ह करण्यासाठी कशा प्रकारचा डेटा लागेल आणि तो डेटा आपण कसा अनालाइज करू याविषयीचं फ्रेमवर्क तयार होतं. नॅरोईंग डाऊन अ वास्ट टॉपिक इनटू स्पेसिफिक एरिया ऑफ स्टडी. म्हणजे अशा वेळी तुम्ही एक खूप मोठा टॉपिक असा विचार करा, ग्लोबल वॉर्मिंग खूप मोठा टॉपिक आहे, पण ग्लोबल वॉर्मिंग अँड इट्स इम्पॅक्ट ऑन इंडियन इकॉनॉमी म्हटल्यावर तुम्ही एका पर्टिक्युलर छोट्या इकॉनॉमी बद्दल बोलायला सुरुवात करता किंवा इव्हन रुरल महाराष्ट्र. तुम्ही तुमच्या स्कोप कमी केलाय. तुमच्या लक्षात येतोय ग्लोबल वॉर्मिंग ग्लोबल साठी आहे. मी जेव्हा म्हणते ग्लोबल वॉर्मिंग अँड इट्स इम्पॅक्ट ऑन रुरल महाराष्ट्र, तेव्हा मी माझीच जॉग्राफिकल बाउंड्रीज कमी करते. बरोबर आहे की नाही. अशा प्रकारच्या बाउंड्रीज नुसत्या जॉग्राफिकच नाही तर ओव्हरऑल विषयाचा वास्टनेस कमी करण्याचं काम रिसर्च क्वेश्चनच्या थ्रू केलं जातं. सो इट इज नॉट अ इननेट स्किल. मला इनबोन स्किल नाहीये. जन्मल्या मला रिसर्च पेपर करता येत नव्हता आणि रिसर्च क्वेश्चन तर निर्माण करताच येत नव्हता. सो त्याच्यासाठी इट्स अ कल्टिवेटेड इन रिसर्चर्स. म्हणजे तुम्ही हळूहळू जसं वाचाल, जसे इतर पेपर रेफर कराल, हळूहळू तुम्हाला ते करता येईल. आणि हे माझं नाही, लायपोवस्की किंवा लिपोवस्की म्हणून जो ऑथर आहे त्याचं म्हणणं आहे. 2008 मध्ये त्याचा पेपर पब्लिश झाला होता. कशा प्रकारे रिसर्च पेपरचे क्वेश्चन असू शकतात. इट मे बी क्वांटिटेटिव्ह, क्वालिटेटिव्ह और मिक्स्ड मेथड स्टडीज. म्हणजे थोडक्यात रिसर्च क्वेश्चन आन्सर करण्यासाठी अशा प्रकारे क्वालिटेटिव्ह स्टडी करता येतो, क्वांटिटेटिव्ह करता येतो किंवा मिक्स्ड मेथड करता येतात. इथे एक्झाम्पल दिले. ओके, क्वांटिटेटिव्ह रिसर्च क्वेश्चन मध्ये मेंटल हेल्थ डायग्नोसिस बद्दल थोडं खाली थोडं असं म्हणू की त्याच्या खालचं एक्झाम्पल बघू. ओके, करिअर चॉईस, कारण तो सध्या आपल्याला पटकन लक्षात येऊ शकतो. सो जर मला क्वांटिटेटिव्ह रिसर्च क्वेश्चन तयार करायचा असेल तर माझा करिअर चॉईस टॉपिक मधला क्वेश्चन असेल, व्हॉट इज द रिलेशनशिप बिटवीन हाऊस होल्ड इन्कम अँड करिअर चॉईस अमंग अमेरिकन युनिव्हर्सिटी स्टुडंट्स. बघा बरं का, ऑप्शन होता करिअर चॉईस, म्हणजे टॉपिक होता करिअर चॉईसचा, खूप वाईडर टॉपिक होता, पण मला तो नॅरो करायचा होता. सो मी काय म्हटलं, घरी असणारं इन्कम किंवा घरात मिळणारं इन्कम आणि लोकांचा करिअर चॉईस ह्याबद्दल या दोघांमध्ये काय रिलेशन आहे. पण कधी कुठे रिलेशन हे दिसतंय आपल्याला, तर अमेरिकन युनिव्हर्सिटी स्टुडंट्स मध्ये, म्हणजे अमेरिका देश आणि त्यातल्याही युनिव्हर्सिटी स्टुडंट्स मध्ये त्यांचं इन्कम आणि त्यांचा करिअर चॉईस यात काय रिलेशन आहे हे फाइंड आउट करण्यासाठी हा रिसर्च क्वेश्चन आहे. आणि हा क्वांटिटेटिव्ह आहे कारण यात स्टॅटिस्टिकल मेथड वापराव्या लागतात. ऍक्च्युली फक्त स्टॅटिस्टिकलच नाही तर तुम्हाला रिलेशन दाखवायचंय, म्हणजे को रिलेशन, रिग्रेशन, अशा प्रकारचे स्टॅटिस्टिकल टूल वापरायला लागतील म्हणून. वेरॅज क्वालिटेटिव्ह असेल, मगाशी बघा तुम्ही, हे सगळे क्वेश्चन जनरली व्हॉट ने सुरू होतात. क्वालिटेटिव्ह हाऊ ने सुरू होतात, कसे आणि काय. ओके, सो करिअर चॉईस मधला काय क्वेश्चन आहे, हाऊ डू अमेरिकन युनिव्हर्सिटी स्टुडंट्स
फ्रॉम लो इन्कम हाऊसहोल्ड्स एक्सपिरियन्स मेकिंग अ करिअर चॉईस. अमेरिकन युनिव्हर्सिटी स्टुडंट्स मधले लो इन्कम असणारे स्टुडंट्स कशा प्रकारे करिअर चॉईस मेक करताना एक्सपिरियन्स घेतात, करिअर चॉईस बनवताना एक्सपिरियन्स घेतात, कशा प्रकारे. ओके, वेरॅज मगाशी आपण कशी रिलेशन आहे, काय रिलेशन आहे असा क्वेश्चन क्वांटिटेटिव्ह मध्ये टाकला. तुम्हाला ह्याची गंमत म्हणण्यापेक्षा या गंमतच सॉरी कळणं गरजेचं आहे की हे तुम्ही मॅन्युप्युलेट करताय क्वेश्चन, हे तुम्ही ठरवताय. सो हे रिसर्च क्वेश्चनचे आणखीन काही एक्झाम्पल आहेत, तुम्ही वाचा, तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या पाहिजे तर, आणि प्लीज लेट मी नो की तुम्हाला यात काही शंका आहे का. आहे का यात काही शंका की पुढे जायचं? नो मॅम. नक्की सगळ्यांना? ठीक आहे, याच्या पुढे जाऊया. आता हे रिसर्च पेपर बनवण्यासाठी पीकॉट किंवा पायकॉट नावाचं एक फ्रेमवर्क वापरता येऊ शकतं, ज्याचं तुम्हाला म्हणजे तुम्हाला मदत होऊ शकते, सगळ्यांनाच मदत होऊ शकते. रिचर्डसन आणि त्याच्या ऑथर मित्रांनी हे 1995 मध्ये पीकॉट फ्रेमवर्क दिलं. पी म्हणजे काय, तर तुमच्या रिसर्च क्वेश्चन मध्ये पॉप्युलेशन काय आहे, म्हणजे तुम्ही कुणाचा अभ्यास करणार आहात, कोणत्या प्रॉब्लेमचा अभ्यास करणार आहात. आय म्हणजे तुम्ही कोणता इंडिकेटर अभ्यास करण्यासाठी वापरणार आहात. सी म्हणजे कंपॅरिझन ग्रुप, यासाठी तुम्ही कशा प्रकारे कुणाशी कम्पेअर करणार आहात तुमच्या पॉप्युलेशनचं. ओ म्हणजे तुमचा आउटकम काय इंटरेस्ट आहे, म्हणजे थोडक्यात तुम्हाला कशा प्रकारचं आउटकम पाहिजे. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे टी, टाइम फ्रेम ऑफ द स्टडी, तुमच्या रिसर्चची टाइम फ्रेम काय आहे. आता हे जे सगळे गोष्टी आहेत त्या तुमच्या रिसर्च क्वेश्चन मध्ये येणं अपेक्षित असतं. म्हणजेच रिसर्च क्वेश्चन जर तुम्ही बघितलात तर ब्रॉड टॉपिक पासून सुरुवात होऊन तुम्हाला त्या टॉपिकचं वर्किंग नॉलेज मिळणं, त्याचे वर्किंग क्वेश्चन्स काय आहेत ओव्हरऑल त्या फील्डमध्ये ते लक्षात येणं, गॅप शोधून काढणं आपण लिटरेचर रिव्ह्यू मधनं, आणि ती गॅप ऍड्रेस करण्यासाठी रिसर्च क्वेश्चन तयार करणं. ओके, सो तुम्ही बघा खालच्या पिंक टेबल मध्ये एक रिसर्च क्वेश्चन दिलाय बोल्ड शब्दामध्ये. बिटवीन द एजेस ऑफ 5 to 18, 5 ते 18 वर्षांमध्ये, आर चिल्ड्रन ऑफ पेरेंट्स विथ डायग्नोस्ड मेंटल हेल्थ इश्यूज, म्हणजे ज्यांच्या पालकांना मेंटल हेल्थचा प्रॉब्लेम आहे किंवा मेंटल हेल्थ इश्यू आहेत, अशी मुलं आर दे ॲट इन्क्रीज रिस्क ऑफ डिप्रेशन ऑर एन्झायटी, म्हणजे त्यांना डिप्रेशन येण्याची किंवा एन्झायटी येण्याची, अशा मुलांना ज्यांच्या पालकांना काही मेंटल इलनेस आहे त्यांना अशी शक्यता आहे का, अशी इन्क्रीज म्हणजे अशी शक्यता वाढते का, अशी रिस्क वाढते का, ॲज कम्पेअर्ड टू चिल्ड्रन ऑफ अ पेरेंट्स विथ नो डायग्नोस्ड मेंटल हेल्थ इश्यू. ॲज कम्पेअर्ड टू कुणाशी कम्पेअर करायचं अशा मुलांचं, ज्यांच्या पालकांना काही मेंटल हेल्थ इश्यू नाहीये त्या मुलांच्या तुलनेत ज्या पालकांना मेंटल हेल्थ इश्यू आहे त्यांच्या मुलांची डिप्रेशन किंवा एन्झायटी फेस करायची रिस्क वाढते का. ओके, हा झाला तुमचा रिसर्च क्वेश्चन. बघा किती इन डिटेल आहे. सो पहिली गोष्ट पॉप्युलेशन काय आहे आपली, तिथे लिहिल्याप्रमाणे आपण फक्त चिल्ड्रनना स्टडी करणार आहोत, मोठी माणसं नाही, फक्त चिल्ड्रन. ओके, आय इंडिकेटर काय आहे, म्हणजे तुम्ही कसं शोधणार चिल्ड्रन, तर पहिली गोष्ट अशी चिल्ड्रन ज्यांचे पेरेंट्स विथ डायग्नोस्ड मेंटल हेल्थ इश्यू, ज्यांच्या पालकांना काही मेंटल हेल्थ इश्यू आहे अशा चिल्ड्रनचा ग्रुप आपण शोधणार. बरोबर. सो तुम्हाला लक्षात आले इंडिकेटर काय, बरोबर. सी काय आहे तर कंपॅरिझन ग्रुप, चिल्ड्रन ऑफ पेरेंट्स विथ नो डायग्नोस्ड मेंटल हेल्थ इश्यूज, म्हणजे हे जे मगाशी आपण म्हटलं की चिल्ड्रन विथ पेरेंट्स ज्यांना मेंटल हेल्थ इश्यू आहे यांचा अभ्यास आपण कुणाच्या कंपॅरिझन मध्ये करणार आहोत. कंपॅरिझन ग्रुप काय, अशा पालकांची मुलं ज्यांना कोणताही मेंटल हेल्थ इश्यू नाहीये. या सगळ्या रिसर्च क्वेश्चनचं आउटकम काय आपल्याला अपेक्षित आहे, इज देअर इन्क्रीज रिस्क ऑफ डिप्रेशन ऑर एन्झायटी, अशी वाढली आहे का रिस्क त्या मुलांमध्ये डिप्रेशन किंवा एन्झायटीची, आणि यासाठी टाइम फ्रेम किंवा टाइम फ्रेम ऑफ इंटरेस्ट काय आहे, तर मुलं 5 ते 18 वर्षाची असली पाहिजे, 5 to 18.
तुमच्या लक्षात येतंय मी काय म्हणते ते? म्हणजेच तुमचा रिसर्च क्वेश्चन हा डिटेल्ड प्रॉब्लेम स्टेटमेंट असला पाहिजे, त्याने डिस्क्राईब केलं पाहिजे, रिफाईन केला पाहिजे इश्यू अंडर द स्टडी, वेगवेगळ्या प्रकारची जी प्रॉब्लेम आहेत तुमच्या रिसर्च क्वेश्चनचे ते फोकस झाले पाहिजे तिथे, म्हणजे तुम्ही कोणत्या प्रॉब्लेमवर बोलणार आहात ते. याच्यातून आपल्याला गायडन्स मिळाला पाहिजे की आपल्याला कशा प्रकारचा डेटा कलेक्ट करायचा आहे आणि त्याचं अनालिसिस करायचं आहे. यातूनच आपल्याला लक्षात येतं की आपल्या रिसर्चचा ओव्हरऑल कंटेक्स्ट काय आहे, आणि अर्थातच हा जो रिसर्च आहे, रिसर्च क्वेश्चन जो निर्माण केलेला आहे ते एथिकल आणि मॉरल असे असले पाहिजे. ओके, सो मला सांगा, मी तुम्हाला रिसर्च क्वेश्चन बद्दल एक ब्रीफ अशी माहिती दिली. तुम्हाला यात आणखीन काही शंका आहे का? नो मॅम. गुड. सो लेट्स मूव्ह टू हायपोथेसिस. मला असं वाटतंय की आता 9:30 झालेत आणि आपलं 10 म्हणजे तुम्हाला पुढची लेक्चर 10 पर्यंत सुरू होतात. सो ही मीटिंग संपल्यावरती तुम्ही प्लीज परत आज लॉग इन कराल का? मला तुम्हाला एका स्ट्रोक मध्ये हे सगळं समजवायचं आहे, शक्य झालं तर, ज्याने तुम्हाला रिसर्च पेपर रिफाईन करणं सोपं जाईल. इज दॅट ओके विथ यू? सो मी Yes, असं ma'am. सांगेन की ही मीटिंग संपल्यावरती परत Yes, त्याच लिंकला जॉईन करूया आणि पुढचं शिकूया. 5 मिनिटं उरलीत कारण. ओके, ही मीटिंग आपल्याला परत जॉईन करायची, डोंट फॉरगेट दॅट. ओके, सो आता तुम्ही हे बघितलं की रिसर्च क्वेश्चन काढायचं आहे, हे आपण मागच्या साईटमध्ये बघितलं, बरोबर ना? आता प्रश्न असा सुरू होतो की ठीक आहे, रिसर्च क्वेश्चन निघाला, पण मग हे हायपोथेसिस काय आहे? रिसर्च गॅप, रिसर्च हायपोथेसिस. सो थोडक्यात लिटरेचर रिव्ह्यू केल्यानंतर तुम्हाला लक्षात येतं की या एका पर्टिक्युलर गोष्टीमध्ये कशा प्रकारे आपण काय म्हणू, डेटा अनालिसिस करणं गरजेचं असतं, कशा प्रकारे आपलं प्रूफ देणं गरजेचं असतं की हा बघा, मी हा रिसर्च केलाय, त्याची ही कारणं आहेत, त्यातून मला ही गोष्ट सापडली. हे प्रूफ करण्यासाठी तुम्हाला जो प्रूफ शोधायला लागतो त्याचं एक अतिशय वी आर गोइंग टू प्रेडिक्ट व्हॉट द रिसर्च विल फाइंड. म्हणजे थोडक्यात हायपोथेसिस मधनं तुम्ही प्रेडिक्ट करता की माझ्या रिसर्च मधनं काय समजून येणार आहे. हे जे हायपोथेसिस असतं ते अनटेस्टेड, म्हणजे टेस्ट न केलेलं, प्रूफ न दिलेलं असं एक टेंटेटिव्ह आन्सर असतं आपण जे रिसर्च क्वेश्चन काढलंय त्याच्यासाठी. ते असायला लागतं, म्हणजे तेच असायला लागतंच नाही. मे बी देर इज अ रिसर्च गॅप जी तुम्ही मांडू शकता. मे बी देर इज हायपोथेसिस फॉर द हायपोथेसिस टेस्टिंग. देर कॅन बी वन ऑर मोर हायपोथेसिस ऍज पर द टॉपिक. एका रिसर्च मध्ये एकापेक्षा जास्तही हायपोथेसिस असू शकतात, पण ही सगळीच्या सगळी हायपोथेसिस टेस्टेबल असली पाहिजे, तुम्ही ती टेस्ट करू शकला पाहिजेत. कारण ही हायपोथेसिस टेस्ट करूनच तुम्ही सांगू शकता की तुम्ही H0 म्हणजे तुमचं जे नल हायपोथेसिस आहे ते एक्सेप्ट करणार, की H1 म्हणजे जे अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस आहे ते बरोबर म्हणणार. सो दॅट मीन्स H0च्या कम्प्लीट अपोजिट असणारं जे हायपोथेसिस असतं H नल हायपोथेसिसच्या, ते असतं अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस H1. ओके, सदाफ, तू मला असा प्रश्न विचारलास की मी सायटेशन कसे लिहितात हे एकदा सांगावं. मी ह्याच्याबद्दलची एक व्हिडिओ तुम्हाला ऑलरेडी पोस्ट केली आहे, पण मी तुमच्याकडे ती परत लिंक टाकेन. त्यात खूप इन डिटेल पद्धतीने सायटेशन कशी लिहायची हे होतं. मला वाटतं तुमच्या लेक्चरमध्येच ही व्हिडिओ मी तुम्हाला दाखवलेली होती कसं लिहायचं, बट आय विल गिव्ह इट टू यू अगेन. सो नेक्स्ट वन इज, असा विचार करा की दोन हायपोथेसिस मध्ये आपल्याला व्हेरिएबल्स सापडतात. आपल्या रिसर्च मध्ये कोणती व्हेरिएबल्स आपण टेस्ट करणार आहोत ही सापडतात. आता बघा, आपल्या म्हणजे काय म्हणू, एक हायपोथेसिस काय आहे, तर डेली एक्सरसाइज रिड्युसेस द व्हिजिट्स टू डॉक्टर, अशा प्रकारचा हायपोथेसिस आहे. याचाच अर्थ मी जर समजा डेली एक्सरसाइज केला तर माझ्या डॉक्टरकडच्या व्हिजिट थांबतील. म्हणजेच माझ्या डेली एक्सरसाइजवर माझ्या डॉक्टरकडे जाण्याचं प्रमाण अवलंबून आहे. अर्थातच माझं पहिलं व्हेरिएबल असेल डेली व्हिजिट्स, पण हे कोणावरही अवलंबून नाही, रादर माझ्या डॉक्टरकडे जाण्याच्या ज्या म्हणजे डॉक्टरच्या ज्या व्हिजिट आहेत त्या मात्र याच्यावर अवलंबून आहेत. आणि म्हणून माझे डेली व्हिजिट्स हे जे फर्स्ट व्हेरिएबल आहे
ते इंडिपेंडेंट व्हेरिएबल बनतं. वेरॅज विजिट्स ऑफ डॉक्टर मात्र कशावर अवलंबून आहेत, डिपेंड आहेत डेली एक्सरसाइजवर, आणि म्हणून विजिट्स टू डॉक्टर हे जे सेकंड व्हेरिएबल आहे वी कॉल इट डिपेंडंट व्हेरिएबल. आणि आपण त्यात कॉझल रिलेशन दाखवायचा प्रयत्न करतोय की जर समजा डेली एक्सरसाइज वाढवला तर विजिट्स टू डॉक्टर वाढतील का. मग ह्याच्यासाठी डेटा कसा कलेक्ट करू शकता तुम्ही, तर लोकांच्या डेली एक्सरसाइजचे आवर्स कॅल्क्युलेट करू शकता, आणि लोकांनी त्याच महिन्यात, ज्या महिन्यात लोकांचे तुम्ही डेली एक्सरसाइजचे आवर कॅल्क्युलेट केले त्याच महिन्यात त्यांना डॉक्टरकडे किती वेळा जायला लागलं हे कॅल्क्युलेट करू शकता. आणि मग त्या दोन्ही गोष्टींमध्ये काही रिलेशन, को रिलेशन आहे का हे दाखवू शकता. को रिलेशन दिसलं दॅट मीन्स आपलं हायपोथिसिस जे आहे ते करेक्ट आहे. कोरिलेशन नाही दिसलं हायपोथिसिस रॉंग. दॅट्स हाऊ यू टेस्ट इन रिसर्च. सो मगाशी म्हटल्याप्रमाणे यात नल 1 मिनिट आहे आपल्या मीटिंगला. आय जस्ट एंड दिस मीटिंग हिअर अँड आपण पुन्हा एकदा त्याच मीटिंगला लॉग इन करूया. ओके.